जर आधीच परमिशन द्यायची नव्हती तर आधीच नाही सांगायचं ना, आधी हो म्हणायचं आणि अशी काहीतरी अट घालायची जी पॉसिबलच नाही. गौतम गौतम रिलॅक्स. हे बघ दादा ना. अरे दादा नाही ऐकणार यार आकाश. आपल्या सगळ्यांना माहिती की दादा लग्नाच्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहे बिकॉज ही हेट्स विमेन. त्याला मुली नाही आवडत आणि त्याला कन्व्हिन्स करणं तर इम्पॉसिबल आहे. आणि हे आईला माहिती आहे ना आजी. मग कशाला अशी अट घालायची? हो ना. हे बघा, आधी मला सुद्धा तिची ही अट पटलेली नव्हती, पण जेव्हा मी विचार केला ना तेव्हा मला तिचा निर्णय योग्य वाटला. तिला जयची काळजी वाटते रे, आणि म्हणून तिने ही अट ठेवली आहे. गौतम, अरे बाळा, तुम्ही मुलं अजून तरुण आहात, तुमचं रक्त उसळतंय. अरे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला तिथल्या तिथे पाहिजे असतात. मला हा जोडीदार हवा, माझ्या आयुष्यात जोडीदार नसेल तर चालेल मला, असं वाटतं तुम्हाला. पण बाळा, जसं वय वाढत जातं ना तसं एका जोडीदाराची उणीव भासते, त्याची गरज जाणवते. आणि तेजस्विनीच्या आयुष्यातलं हे दुःख आहे, हे तुम्ही समजून घ्या रे. हा निर्णय घेऊन तिला असंच वाटलं असेल की ह्या निमित्ताने तरी जय ह्या गोष्टीचा विचार करेल, आणि म्हणून तिने ही अट घातली ना. आणि गौतम, तुझी इच्छा, तुझं प्रेम कोणी नाकारत नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना अशा घाई गडबडीत नाही होऊ शकत. थोडा थांब, थोडा धीर धर रे बाळा.